जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर या भागातील धनगर समाज आज आक्रमक झालेला आहे। हा धनगर समाज आज यावल तालुकाचे आमदार अमोल जावळे यांच्या घरावरती मोर्चा घेऊन त्यांचे निवेदन सादर करणार आहे। आरक्षणबद्दल आपल्यासोबत काही धनगर समाजाचे लोक आहे, आपण त्यांच्याकडून नेमकं तुमची काय मागणी आहे? आमची 75 वर्षापासून एकच मागणी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। धनगड आणि धनगड या एका रच्या डमुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे। आपण पाहिलं असेल की रानावनामध्ये राहणारा माझा धनगर समाज आजही 75 वर्ष आपण साजरे केले, पण माझ्या मेंढपाळाच्या वाड्यावर वस्तीवर तुम्ही गेला, पावसामध्ये गेला, माझा मुलं माझे समाज अजूनही अजून आरक्षणापासून वंचित आहे आणि मागासले सुद्धा आहे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे, चक्का जाम आंदोलन आहे आणि जालन्याला दीपक भाऊ बोराडे यांनी आंदोलन पुकारलं आहे, उपोषणाला बसले। त्यांच्या पाठिंब्या संदर्भामध्ये आम्ही आमदार साहेबांकडे निवेदन देणार आहोत। मला हे सांगा, आज तुम्ही मोठ्या संख्येने यावल तालुक्यातील भालोद या ठिकाणी आमदार अमोल जावळे यांचे घरावरती मोर्चा आणलेला आहे। नेमकं हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा कसा संदर्भात आलेला आहे आणि किती लोक आहे? आपण खरं तर हा मोर्चा बरेच वर्षांपासून चालू आहे आणि मागच्याच वेळेला जे सरकार आता विद्यमान सरकार आहे, या सरकारने सांगितलं होतं की माझ्या भाजपा पक्षाला खालती आणि वरती म्हणजे विधानसभेत आणि लोकसभेमध्ये निवडून द्या, धनगर समाजाला आम्ही 100% तुम्हाला आरक्षण देऊ, परंतु ते शब्द पाळत नाही आहे। बऱ्याच वेळा तुम्ही मागे बघितलं असेल की ज्या वेळेला साहेबांचा नागपूर इथे कार्यक्रम झाला त्यावेळेला त्यांनी बोललं होतं की तुम्हाला आमचा शब्द पक्का आहे। धनगर समाज जागा हो। हे लोक साधी भोळी लोक आहे, कधी लोक यांना तुम्ही फिरवणार, कधी लोक चालू ठेवणार? आरक्षण दिलंच पाहिजे आणि आम्ही ते आरक्षण घेतल्यावर थांबणार नाही। आजपर्यंत यांनी काय केलं, जो पण पुढारी किंवा समाजसेवक तयार झाला त्याला यांनी दाबला आहे, त्यांना काहीतरी गाजर दिलं गेलं, परंतु आता महाराष्ट्रातलं दीपक दादा हे निस्वार्थी मनुष्य, आम्ही यांच्या पाठीशी आणि आरक्षण घेतल्यावर आम्ही थांबणार नाही। या ठिकाणी आपण बघू शकतो एक महत्त्वाचं एक राहिलं आहे की 2014ला जेव्हा हे फडणवीस साहेब हे होते, पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी बारामतीला जाऊन आमचं उपोषण सोडवलं। पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार म्हणाले, परंतु पहिल्या कॅबिनेटमध्ये दिलं नाही, परंतु तीच आपलं हे नेमली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, त्याला असंवैधानिक ती संस्था, तिला काही अधिकार नाही। बरं, तुम्ही हे सर्वेक्षण करायचं तर धनगडांचं करायचं ना, ते धनगड आहेत का या राज्यामध्ये? तर धनगडांचं केलं नाही, धनगरांचं केलं आणि ते महाराष्ट्रात पण केलं आणि इतर राज्यांमध्ये पण केलं। धनगड नावाची जमात किंवा हा शब्दकोशामध्ये हा धनगड नावाचा शब्द नाही, जमात अस्तित्वात नाही आणि जर का एखादी जमात अस्तित्वात नसेल तर तिला आरक्षण देता येत नाही। मग ते कोणासाठी आहे? तर ते धनगरांसाठी आहे, हे आमची मागणी आहे। आणि संविधानिक याचा एक निकाल आहे याचा न्यायालयाचा की एखाद्या अस्तित्वहीन जमातीला महामहिम राष्ट्रपती त्याला हे करू शकत नाही, अधिसूचित करू शकत नाही। मग त्यांना अभिप्रेत असलेली जमात ही धनगर आहे, तसा GR सरकारने काढावा, ही आमची मागणी आहे। सरकारने 3 वेळा शपथपत्र दिलेलं आहे की बा धनगर अस्तित्वात नाही कोर्टामध्ये। मग तुम्ही जर का एकीकडे शपथपत्र देता, मग तुम्हाला GR काढायला काय अडचण आहे? तुम्ही GR काढावा। काल मीटिंग झाली, परवा मीटिंग झाली, सरकार म्हणतं की आम्ही GR काढू शकत नाही। त्याच्यासाठी हे आंदोलन उग्र झालेलं आहे संताप आहे समाजामध्ये आणि दीपक भाऊ बोराडे गेल्या 17 तारखेपासून उपोषणाला बसले, त्याचा पाठिंबा म्हणून आणि सरकारला जागवण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन आहे। हीच आमची मुख्य मागणी आहे की सरकारने GR काढावा। या ठिकाणी आपण बघू शकतो यावल आणि रावेर तालुक्यातील सर्व धनगर समाज आता आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी रावेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर।